तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं MP क्रिएशन इन मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल आज आपण कोणत्या डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आज आपण गणपती बाप्पाचा महाप्रसादाचा जो कार्यक्रम असतो त्याच्यावरती आज आपण डिझाईन घेऊन आलेलो आहे। आणि तुम्हाला पण माझ्यासारखा एकदम कडक बॅनर बनवायचा असेल ते पण तुमच्या मोबाईलमध्ये, तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। आणि तुम्हाला जर या बॅनरची जर ऑर्डर आली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कंप्लीट करू शकता आणि कमवू शकता खूप सारे पैसे। तर मित्रांनो, आपण आता जरा ही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाका। आणि तुम्हाला पण असं बॅनर बनवायचं असेल तर तुम्हाला PLP फाईलची गरज असणार आहे। तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PLP फाईलची लिंक दिलेली आणि मित्रांनो मी PLP फाईलला 3 स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे। पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे 3 स्टेपमध्ये। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका, तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो। मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, असा बॅनर तुम्हाला कोणत्या युट्यूबरने दिला नसेल, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता, अशी PLP फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, तुम्हाला लक्ष राहावं म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो, आपल्या व्हिडिओमध्ये मी मटेरियलला आणि PLP फाईलला 3 स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे। तर आपले जे सबस्क्रायबर मित्र आपले व्हिडिओ बघत असतात तर त्याच्यातले काही मोबाईल डिझायनर आहेत आणि काही PC डिझायनर्स आहेत। तर मित्रांनो, मोबाईल डिझायनरसाठी मी PLP फाईल आणत असतो, पण मित्रांनो जे काही PC डिझायनर्स आहेत त्यांना डिझाईन बनवता येत नाही PLP फाईल असल्यामुळे, तर मी त्यांच्यासाठी एकदम फ्रीमध्ये मटेरियल सुद्धा आणलेलं आहे आणि मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि मित्रांनो, जर तुम्हाला एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता। तर भावांनो, मी हे सगळे PNG मटेरियल हाईड करूच तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, तुम्हाला सबस्क्राईब करायला 1 सेकंद लागतो। तर मित्रांनो, आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे हाईड करून झाले, आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला, त्यासाठी आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपल्या डिझाईनमध्ये सगळ्यात मेन जो काही पार्ट असतो तर तो असतो मित्रांनो बॅकग्राऊंड। तर आपण एकदम HD क्वालिटीचा बॅकग्राऊंड इथं डाउनलोड करून इथं घेतलेला आहे आणि तो एकदम बघू शकता, एकदम श्रीकृष्णाचं जो काही सुदर्शन चक्र असतो तर ते एकदम त्या टाईप मी सिनेमॅटिक टाईप बॅकग्राऊंड घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही PNG मटेरियल ॲड करायचं आहे ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळे इथे ॲड करून दाखवतोय। त्याच्यानंतर आपल्याला जो काही बॅकग्राऊंडला मॅच होणारा जो काही PNG तर जाळाचा तो मी इथं ॲड करून घेतलेला आहे, बघू शकता। पहिला पासवर्ड 37, परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो 37। तर मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल करून टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येत राहील। त्यानंतर आपण काय केलेलं आहे, एक गणपती बाप्पाचा फोटो आणि त्यांच्या पाठीमागं आपण जो काही वरती हार लावलेला आहे, बघू शकता तुम्ही कमानीसारखा हार लावलेला आहे। आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पाचा फोटो इथं ॲड केलेला आहे। तर तुम्हाला गणपती बाप्पाचा जो काही फोटो तुमच्या मर्जीनुसार तुम्ही इथं चेंजेससुद्धा करू शकता। आणि त्यानंतर आपल्याला जे काही खाली मॅटर टाकायचं आहे तर त्या मॅटरच्या खाली आपल्याला एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे, बघू शकता तुम्ही टेक्स्चरचं एक पांढऱ्या कलरचं एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे। आणि त्यानंतर मी महाप्रसाद हे एक नाव टाईप केलेलं आहे आणि इथं ॲड केलेलं आहे। तर तुम्ही याचा फॉन्टसुद्धा इथं चेंज करू शकता तुमच्या मर्जीनुसार। त्यानंतर आपण महाप्रसाद कार्यक्रम, त्यानंतर आपण महाप्रसाद हे नाव थोडं मोठे केलेले आणि त्याच्या खाली आपण कार्यक्रमचं जे काय नाव आहे ते थोडं लहान केलेलं आहे। त्यानंतर आपण एक नेम प्लेटची एक PNG घातली आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला आपल्या मंडळाचं नाव टाकायचं आहे। तर आयोजित म्हणून आपल्या मंडळाचं नाव टाकायचं आहे। तिथं मंडळाचं नाव टाकण्यासाठी तुम्ही बघू शकता मी एकदम मराठी फॉन्टमध्ये एकदम सिंपल टाईप मराठी फॉन्ट इथं यूज केलेलं आहे, कारण आणि या डिझाईनमध्ये मी सगळे मराठी टाईप सिंपल फॉन्ट यूज केलेले आहे, कारण काहींना फॉन्ट कन्वर्ट करता येत नाही, त्यामुळे मी सगळे मराठी फॉन्ट इथं ॲड केलेले आहे। तर तुम्ही बघू शकता या जागी तुम्हाला तुमच्या गणेश मंडळाचं नाव इथं ॲड करून घ्यायचं। आणि त्यानंतर तुमचा जो काही कार्यक्रम ठेवलेला आहे 4 तारखेला, म्हणजे ते इथं तुम्हाला तुमचा वार टाकायचा आहे आणि इथं तारीखची करायची। तुमची जर तारीख चेंज असेल तर तुम्ही इथं तारीखसुद्धा चेंज करू शकता, ही तारीख असेल तर हीच राहू द्यायची, तुम्हाला काही अडचण नाही। 2025ला ही तारीख असते, काहीकडे कमी असते तर काहीकडे नंतर असते तर कधी आधी असते। तर तुम्ही इथं तुमच्या टायमिंगनुसार इथं चेंजसुद्धा करू शकता। दिनांक वार टाकल्यानंतर आपल्याला इथं काय जे आपण भोजनची वेळ ठेवलेली आहे तर इथे तुम्हाला वेळ टाकायच्या आधी तुम्हाला जे काही महाप्रसादाची वेळ हे इथं नाव टाकायचं आहे, त्याच्या आधी आपण जो काही PNG यूज केलेला आहे तर तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर आपण महाप्रसाद वेळ हे इथं टाईप केलेलं आहे आणि त्यानंतर आपण तिथं वेळ टाकलेला आहे। तर तुम्ही बघू शकता तुमचा काही टाईम असेल तर तो इथं तुमचा टाईमसुद्धा इथं चेंज करू शकता। टाईम चेंज करण्यासाठी सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, त्या नावावरती डबल टॅप करायचं आहे आणि इथं तुम्हाला टाईम चेंज करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण अजून एक PNG दिलेलं आहे, त्या PNGवर आपल्याला टाकायचा आहे पत्ता, आपला जो काही ॲड्रेस आहे ज्या ठिकाणी आपण आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचा पत्ता तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा। तर तुम्ही इथं बघू शकता मी इथं स्थळ नाव टाकलेलं आहे, त्याच्या मागं आपण एक बॅकग्राऊंडला PNG सुद्धा दिलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला जो काही
आपला ॲड्रेस आहे त्या ॲड्रेस आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा. तर सगळे सिम्पली मराठी फॉन्ट आहेत. तुम्हाला इथं फक्त इथं डबल टॅप करून इथं फक्त नावं चेंज करायची. तर इथं आपल्या गावाचा पत्ता आणि तालुका हे काही टाकायची गरज नाही. फक्त आपल्या गावात जे काही मेन ठिकाण आहे, समजा आमच्या गावात इथं हनुमान मंदिर परिसर आखातवाडा, तर आपल्याला आपल्या गावाचं नाव शेवटला टाकायचं आहे. तर ॲड्रेस टाकल्यानंतर आता जे काही आपण स्नेह निमंत्रण टाकलेले, तर मला असं डाऊट वाटतोय का या स्नेह निमंत्रणाच्या जागी आग्रहाचे निमंत्रण असं काहीतरी असतं बघा. तर मला एवढं काही माहीत नाही. तर तुम्हाला चेंजेस करू वाटलं तर तुम्ही चेंजसुद्धा करू शकता. आणि त्यानंतर आपण एक पूजाचा एक PNG घातलेला बघू शकतो तुम्ही. तर तो PNG's फोटो इथं ॲड केलेला आहे. दुसरा पासवर्ड 23, परत एक इंग्लिशमध्ये सांगतो 23. शक्यतो मित्रांनो तुम्हाला सगळे पासवर्ड तर सापडलेच असेल. आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड, अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल. आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत, पण मला व्हिडिओ बनायला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो. त्यामुळं आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. त्यानंतर आपल्या शेवटला जे काही नाव टाकायचं आहे ते आपल्या मंडळाचं नाव टाकायचं आहे. तर आयुष म्हणून राजमुद्रा युवा प्रतिष्ठान या नावाच्या जागी आता तुमचा जो काही ग्रुप आहे, समजा आता मी टाकतो इथं छावा गणेश मित्र मंडळ आयोजित आखातवाडा, तर असं टाकतो मी. आणि त्याच्या आधी आपल्याला जे काही नाव टाकायचं आहे ते आयोजित नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणेश मंडळाचं नाव टाकायचं आहे. ओके. आणि मी थंबनेलला फोटोशॉपचं पण एक PNG फोटो दाखवलेला आहे तुम्हाला त्या पिक्सेल ॲपसमोर. तर मित्रांनो मी पिक्सेल ॲपमध्ये सुद्धा डिझाईन केलेली आहे. आणि जे काय आपले PC डिझायनर्स आहेत ते पण याचा उपयोग करू शकता PNG मटेरियल ॲड करून. तर मी त्यांच्यासाठी PSD फाईल नाही देऊ शकत, कारण माझ्याकडे PC कम्प्युटर काहीच नाही. मी साधं मोबाईलमध्ये डिझाईन करतो आणि ते तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. तर PC डिझायनरसाठी मी मटेरियलसुद्धा दिलेले आहे एकदम फ्रीमध्ये. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती मटेरियलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि असा बॅनर बनवू शकता. तर मित्रांनो जर तुमचा गणेश मंडळ असेल तर तुम्ही असा बॅनर बनवू शकता. आणि मित्रांनो जर तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डरसुद्धा कंप्लीट करू शकता आणि खूप सारे पैसे पण कमवू शकता. तर तुम्हाला अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला एकदम कडक डिझाईन जर बनवा शिकायचं असेल, ते पण तुमच्या मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही असे डिझाईन बनवू शकता. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून राहू द्या. तर मित्रांनो आपली डिझाईन तर फायनल तर कंप्लीट झालेलीच आता. तर जाता जाता आपल्या या व्हिडिओला गणपती बाप्पा मोरया अशी एक छानशी कमेंट करून टाका. आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो. तिसरा पासवर्ड 58, परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो 58. आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर एडिटिंग शिकत राहा.